गप्पा टप्पा ऐका बोला विचार बदला. नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या गप्पा टप्पाच्या पॉडकास्टमध्ये. तर मी आज आलो आहे माइंड विधानसभा 190मध्ये. तर इकडे मी आल्यानंतर मला असं कळलं की हा प्रभाग खूप मोठा आहे आणि इथे एक रणरागिणी उभी आहे. त्यांचं नाव आहे सौ वैशाली राजू पाटणकर. नमस्कार, त्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या गप्पा टप्पाच्या पॉडकास्टमध्ये. तर मॅडम, तुमच्याबद्दल थोडं जाणून घ्यायचं आहे. तुम्हाला सांगाल तुमची पार्श्वभूमी, तुम्ही कसे आलेत आणि कसं काय तुमचं काम आहे इकडचं? माझं नाव वैशाली राजू पाटणकर. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेस शरदचंद्र पवार यांची अधिकृत उमेदवार म्हणून आज इथे उभी आहे. आता मी तुला माझ्याबद्दल थोडीशी माहिती देते. नक्कीच. मी 2017 साली एकदा निवडणूक लढले होते आणि मी फार कमी मतांनी हरले. त्याआधी मी एक आई होते, एक बायको होते, एक मुलगी होते, एक सून होते आणि ह्या भूमिका करत असताना मला लक्षात आलं की आपलं समाजाला काहीतरी देणं आहे. उद्धवसाहेबांनी संधी दिली, निवडणूक लढले, हरले, पण मनं जिंकली. 2017 पासून ते आज मितीपर्यंत मी कधीही लोकांचा हात सोडला नाही. माझ्या परीने जेवढं जमलं तेवढं मी केलं. ह्यामधल्या 8 वर्षाच्या कालावधीत उद्धवसाहेबांनी माझ्यावरती विश्वास दर्शवला आणि मला सिद्धिविनायक मंदिर न्यास इथे विश्वस्तपदी काम करण्याची संधी मिळाली. गणपतीची सेवा तर होतीच. साहेबांनी मला जेव्हा बोलवलं, मला सांगितलं, वैशाली, आजपासनं तू तिथे न्यासावर काम करायचं आहेस. त्यांनी एक शब्द सांगितला की तू शिवसेनेची अधिकृत रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तिथे जातेस, पण मंदिरात जाताना पक्षाचे पायताण बाहेर काढायचे, आपले चप्पल, पक्षाची चप्पल बाहेर काढायचे. आज जाऊन तू तिथे विश्वस्तच आहेस. तिथे येणारा प्रत्येक व्यक्ती हा भाविक आहे. त्या ह्यानी बघ लोकांकडे. म्हणजे माझ्यासाठी साहेबांचा शब्द हा सगळ्यात लास्ट शब्द आहे. मी माझं प्रामाणिकपणे काम केलं. नंतर साहेबांनी आता मला ही संधी दिली आहे निवडणूक लढण्याची. मला निवडणूक लढायची आहे साहेबांखातर. साहेबांनी माझ्यावर विश्वास दर्शवला आहे आणि त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. सुंदर सुंदर. तर म्हणजे आता तुम्ही सिद्धिविनायकच्या ट्रस्टी पण होतातच, तर तुमचं लक्ष कसं जातं आहे? म्हणजे आपण शिक्षणाकडे कसं बघतोय? म्हणजे महानगरपालिका जे आहे आपली आणि जिकडे प्रायव्हेट स्कूल्स आणि आपल्या महानगरपालिकेच्या शाळा, त्यांचा तुम्ही काय बदल असा आणणार आहे? बदल तर खूप मोठा, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात बदल घडवलेला आहे. आपले युवा नेता आदित्यसाहेब ठाकरे आणि अमित ठाकरे हे दोन भावंड, जसे उद्धवसाहेब आणि राजसाहेब एकत्र आलेत, तसे आदित्यसाहेब आणि अमित साहेबसुद्धा एकत्र आलेत आणि त्यांच्या दोघांच्या नेतृत्वाखाली बरेचसे अनुग्रही बदल घडत आहेत. आदित्यदादाने बृहन्मुंबई शाळा म्हणजे म्युन्सिपल स्कूल ह्याचा दर्जा फार उंचावला आहे. आज याआधी त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा होता, पण आज ह्या शाळांमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी तुम्हाला आमदार खासदारांचं लेटर लागतं, रेकमेंडेशनचं, जे खरंच खूप मोठी गोष्ट आहे. तिकडे जे शिक्षणाचा दर्जा दिला जातो आहे तो खूप छान आहे, खूप चांगला आहे आणि हा बदल फार महत्त्वाचा आहे. म्हणजे आपण खरंच एका नव्या दिशेने वाटचाल करत आहोत. शिक्षण ही एक बेस आहे पुढची जनरेशन घडवण्यासाठी. या बेसवर आपण जर मजबूत असलो तरच आपली पुढची पिढी व्यवस्थित घडू शकेल. आज आदित्यदादा आणि अमितदादा ह्यांची जी विचारसरणी आहेत, हे आज जातीवादांमध्ये नाही अडकून राहिलेत. त्यांचा विचार पेट पार्क्सबद्दल आहे, त्यांचा विचार बेटर डेव्हलपमेंटबद्दल आहे, कोस्टल रोड्स, ह्या ज्या काही संकल्पना आहेत, म्हणजे त्याला आपल्याला एक बेटर इन्फ्रास्ट्रक्चर द्यायचं आहे आणि आपल्याला खरं तर पॉलिटिक्सच्या माध्यमातून ह्याचीच गरज आहे, या दिशेलाच जाण्याची गरज आहे. सुंदर. तर मॅडम, आता तुम्ही डेव्हलपमेंटचं पण मला तुम्हाला विचारायचं आहे. माहीमध्ये डेव्हलपमेंट हा विषय कसा चालू आहे? म्हणजे होतं आहे की नाही डेव्हलपमेंट बिल्डिंग्समध्ये? कारण का लोक खूप छोट्या छोट्या घरात राहतात, तर डेव्हलपमेंट झाली पाहिजे की नाही? आणि
जो त्रास लोकांना होतो डेव्हलपमेंटनी, म्हणजे आता आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक आहेत तर कसं काम होतं रात्रभर ठोप सकाळी उठल्यानंतर, की तसं तुम्हाला कसं तुम्ही ते नियंत्रणात आणणार वगैरे? आता माहीम जो माझा प्रभाग आहे, इथे ना खूप जुन्या इमारती आहेत, अतिशय जुन्या इमारती आहेत. आणि त्या जुन्या इमारती असल्याकारणाने तिथे निव्वळ त्या इमारती हाच प्रॉब्लेम नसून तिथल्या ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे, तिकडे पाणी पुरवठ्याचा म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याचा प्रॉब्लेम आहे. आपल्याकडे मेट्रो जी झाली त्याच्यामुळे बऱ्याचशा जुन्या इमारतींची इलेक्ट्रिसिटी कट झाली होती. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आता आपल्याकडे क्लस्टर डेव्हलपमेंट ह्या कन्सेप्ट आलेला आहे. तर म्हणजे मला असं वाटतं की हे जे आपल्याकडे नवीन नवीन ज्या गोष्टी येत आहेत त्याच्यामुळे आपण लोकांना एक मूलभूत गरजा ज्या आहेत त्या जर चांगल्या देऊ शकलो तर का नाही द्याव्या. बरोबर. डोक्यावर छप्पर आणि अन्न आणि बेसिक जे आहे ड्रेनेज आहे, पाणी आहे, ह्या फार बेसिक नेसेसिटीज आहेत आणि त्या प्रत्येक नागरिकाला मिळाल्याच पाहिजेत. तर मला त्या दिशेनीच काम करायचं आहे. मला असं वाटतं आज मला घरी आल्यावरती जे सुख मिळतं की माझं घर, मला जो निवांतपणा आहे, माझ्या लोकांमध्ये वावरलेला निवांतपणा, तो प्रत्येकाने अनुभवावा. सुंदर. डेव्हलपमेंटचा माहीममध्ये हा खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे डेव्हलपमेंट तुम्ही घेतलीच, पण त्याच्याबरोबर करता करता तुम्हाला वाटतं जे पार्किंग जी आहे, म्हणजे तो डेव्हलपमेंट पण जागा होते आणि पार्किंग काम पण चालू आहे. तर पार्किंगबद्दल तुम्हाला कसं वाटतं, तुम्ही काय करणार पार्किंगसाठी पण? पार्किंगचं आता मी तुम्हाला सांगते, आपण आता प्रत्येकजण, तुम्ही, मी, आपण सगळेच आपण एकाच वेगळ्या लेवलला आलो आहोत. याआधी ना आपल्या घरामध्ये एक घर एक गाडी हा कन्सेप्टही नव्हता जेव्हा आपण वाढत होतो. पण आज आपल्याकडे एक घर आणि 2 किंवा 3 गाड्या आहेत. 2 किंवा 3 गाड्या असणं सगळ्यात बरोबर आहे, पण त्या पार्क कुठे होणार मग? बिल्डिंगचे रूल्स असे आहेत की एका घराला एक पार्किंग पण फार मुश्किलीने दिलं जातं. तर रस्त्यावरती पार्क होतात, गाड्या रस्त्यावर दोन्ही साईडला पार्क होतात. आपल्याकडे छोट्या छोट्या बायलेन्स आहेत. गाड्या पार्क केल्या कारणामुळे इन केस ऑफ इमर्जन्सी तिकडनं मोठी वाहनं म्हणजे एस्पेशली ॲम्ब्युलन्सेस आणि फायर ब्रिगेड्स ह्या येऊ शकत नाही. काही गाड्या पार्क केल्या गेल्या आहेत आणि त्या विसरूनच गेल्या गेल्यात. तर एक संकल्पना अशी आहे की गाडी ही वन साईड पार्किंगच असावी आणि ऑल्टरनेट डे असावी. म्हणजे ती गाडी तिथनं रोजच्या रोज हलणार, तो रस्ता पूर्ण साफ होणार, तो म्हणजे एरिया क्लीन राहील आणि तिथे स्टॅग्नेशन होणार नाही. बरोबर. आता हे करता करता एक सर्वसामान्य जो कार्यकर्ता असतो तो फक्त आपल्या नगरसेवकांना एवढा एक्सपेक्ट करतो की समजा आम्हाला रात्री काही झालं किंवा रात्री कसंही तर मदत मला त्यांनी केली पाहिजे, ज्याला मी निवडून दिलं आहे. तर तुम्ही त्याला कशा प्रकारे मदत करणार? मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी 2017ला निवडणूक हारले, पण मी मनं जिंकली. माझ्या कार्यकर्त्याच्या घरी काय जेवण बनतं ना ह्याचीही कल्पना असते मला. एवढी ती कनेक्टिव्हिटी आहे की नाही अगं येते मी, चल. मग ते मला फोन करतात की ताई तुला गोड आवडतं, पुरणपोळी खायला ये. त्यांच्यासाठी मी आणि माझ्यासाठी ते हे सदैव उभे राहिले. फक्त मीच त्यांच्यासाठी उभं राहणं गरजेचं नाही, तेही माझ्यासाठी, तेही माझ्या कठीण काळात सदैव माझ्यासोबत होते. त्यामुळे हे म्युच्युअल आहे. नातं कुठलंही एकतर्फी चालत नाही. ते मी जसं ते माझ्याकडनं अपेक्षा करतात की पण मी त्यांची ताईच आहे, मी त्यांची वहिनी आहे, मी त्यांची आपली वैशाली आहे. त्यांनी तेवढं आपुलकीचं नातं आमच्यामध्ये डेव्हलप झालं आहे. त्यामुळे आता झालं ठीक आहे ते आहेच. ह्याच्या पुढे अजून काय होऊ शकतं? बरोबर. आता ह्याच्यावरनं मी एक तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारेल. तुमचं 2026 जे इलेक्शन आहे, तुमचा आराखडा काय आहे, तुम्ही काय करणार आहे आणि तुमचे पॉईंट्स काय मेन ते लोकांना जरा सांगाल का तुम्ही? मी नेहमी असं विचार करते की तुम्हाला जर काही बदल हवा असेल ना तर तो बदल तुम्ही स्वतः घडवायला पाहिजे. इफ यू वॉन्ट चेंज, बी द चेंज. बदल झालेच पाहिजेत. मला नेहमी असं वाटतं की बेसिक नेसेसिटी ज्या गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आणि एक नगरसेविका ह्या नात्याने माझ्याकडनं जे बेस्ट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरली जे आहे की बाबा पाण्याच्या सोयी आहेत, गटार आहे किंवा ट्रॅफिक प्रॉब्लेम्स आहेत, ह्या सगळ्या तर होणारच आहेत. पण मी त्यांच्यासाठी अवेलेबल असणार आहे आणि मी त्यांची आपलीच आहे.
बरोबर. आणि जी चौपाटी आहे आपल्या माइंडची स्वच्छ आहे का तशी जी पूर्वी होती? आता काय झालंय, पाण्याचा दबाव, पाण्याचं प्रमाणच इतकं वाढलंय की ते थोडं वर वर चढत आहे. आपण आपल्या माहीमच्या जे चौपाटीला टेट्रापूल्स वगैरे टाकलेले आहेत, कचरा खूप प्रमाणात टाकला जातोय. तरी व्ह्यूइंग गॅलरीज ह्या कन्सेप्टमुळे खूप छान झालेलं आहे. व्ह्यूइंग गॅलरीजसाठी आपण ही संकल्पना आदित्यदादांनी केलेली ही खूप छान झालेली आहे. स्वच्छता BMCच्या माध्यमातून तर होतेच आहे, पण म्हणजे कचरा येतोय, कचरा टाकला जातोय, जेवढं अवेअरनेस वाढेल तेवढं ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण लक्ष केंद्रित करू शकू. माझ्या परीने मी बेस्ट करण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू सो मच मॅडम. तुमचा हा बहुमूल्य तुम्ही समय दिला आम्हाला, कारण का तुमची सगळी जी कामं धावपळीची सुरू आहेतच, पण त्याहूनही तुम्ही आम्हाला वेळ दिलात, तर तुमचं धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटलं आजचा गप्पा टप्पा हा पॉडकास्ट.